आहे पेरूच्या वाडीतली. काय रे, तुला त्या कुत्र्याने पाठवलं ना? कुत्र्याने ही सरी एका दिवशी तिला समजलं मी तिच्या पाळतीवर सोप्याला ठेवलं. सोप्या म्हणजे माझा खबरी. ज्या दिवशी तिला समजलं त्याच दिवशी तिने दगडाने ठेचून त्याचा खून केला. सांगतो रे मी तुला, तू नको काय आमल्या सांग मला कुठे चाललं नेशील तू. गाव हे गाव दिसतंय. हे आमल्या तू एकच सांग, नाही तर मग मी खाली उतरतो. हा बाबा सांग आता काय बाबा सांग. अरे ती जी माणसं आली होती ना काल सगळी, ती माझ्या गावाकडची माणसं होती. कायसाठी आली होती? ते आमच्या गावामध्ये ना एक पालखीचा विषय असतो. तो विषय एवढा गंभीर आहे ना, तुला नाही माहिती. ती पालखी आम्हाला काहीच करून बुडवता येत नाही, माहिती का तुला? काय सांगतो? हो. अरे म्हणजे पालखी घ्यायची, मस्त खांद्यावर न्यायची. हो. आणि एकदम सन्मानपूर्वक. किती मजा आहे ना. भारी. मग तर जायला पाहिजे आपल्याला. हो. वडिलांनी मला आतापर्यंत सांगितले की ती पालखी नेत असताना 4 रोपं ती हातात घेऊन जायची. मग पुढे पालखी मागं ती 4 रोपं हे सगळं घेऊन जाऊन थेट पुढं थोडंसं जंगल एक, त्या जंगलामध्ये नेऊन ना ती रोपं ठेवायची आणि परत यायचं. मग चांगलं आहे की, मस्तच. आजपर्यंत मला एवढंच आमच्या आबांनी सांगितले. अरे मग तर ठीक आहे, जायला पाहिजेच मग. हो, तू नक्की चल. नक्की म्हणजे आत्ताच चल. जायला माझला कले जायला तुझ्या काय लावलं रे? काय कशी कट मार कोण मारलं? जाऊ दे मित्र. अरे पिलेला आहे. पेलाय तर मी काय करू? जाऊ दे. अरे तू तर पिला नाही ना यार. जा ना. हे अमोल थांब, जाऊ दे. सोड. मी काय करू? जाऊ दे. मित्र अरे जाऊ दे. तू पिलेला नाही ना. अरे तू पिलेला आहे यार. 2 मिनिटं थांब रे. चल. जाऊ दे. बस गाडीवरती. अरे जा काय? चल. जाऊ दे. चल. दिसू नका परत इथं. जा ना. बाबा जा ना. अरे हे बासे आमल्या किती पितोय तू? अजून 2 घ्यायचं. अजून 2? काय होणार मग? अरे उताना पडशील तिकडे खाली. पर्याय एक सिप्पी. हे नको रे आमल्या. तू तर फट्टूच राहशील. तू कधी आयुष्यात आयुष करणार? तू कधी जिंदगी जगणार तुझी? तू ती यार आमल्या यार काहीतरी मजेदार करू. मला खूप कंटाळा आहे. चल ना, आजची झाली, बाकीचे नंतर पिऊ. आता चल मग. आम्ही अमोलच्या गावाकडे निघालोय. पण या आधीच मी अमोलच्या गावाकडे जाऊन आलोय. त्या चटकी म्हातारी आणि सरीचा किस्सा सांगायचा राहिला. तो असा. अजय येऊ का? कशी आहेस ग अजय? काय सांगणार होती मला सांग अजय. काय
काय सांगणारे आजी सांग मला. आज ती मेली पाहिजे आजी. आज अमावस्या आहे. आज मेलीच पाहिजे. फिरव अजून आजी. अजून फिरव. फिरवत राय. आज मरायला पाहिजे ती. आजी फिरव. आजची रात्र महत्वाची आहे. म्हातारीला माहित होतं की सरी तिथून लपून बघत होती. म्हणजे आता पुढं काय? आणायचं का तुझ्या नातीला? आण बाबा. लगेच आणतो मी आता. इथं लपली का तू? चल 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 चल. सोड. चल सोड. चल चल मध्ये चल चल चल. अमोलला हे सगळं माहित नाहीये आणि मी त्याला माहिती होऊ देणार नाही. चल आज तुला बोलणार मी. चल चल. आता बळी घेणार. आज तुझा बळी घेणार मी. तुझा बळी घेणार मी. तुझा बळी मला वाटलं तर इथं पालखीचा कार्यक्रम असेल. अरे पालखीचे बाबा गप बस जरा. अरे पण इथं तर वेगळाच पिक्चर चालू आहे. पालखी तुम्हाला का सुखी वाटली? कधी कधी नको ती दिसत. ती चटकी म्हातारी पण असतीच. शेटकी म्हातारी म्हातारी. काका आता मला हे सगळं ऐकून बस असं वाटतं आता घरी जावं. आमल्या तूच नाही पालखी. ते असेल पण जेव्हा वाघ संपते हा तिथं पालखी खाली ठेवायची. बर. झाडं लावायची. काका हे सगळं एवढं कायसाठी करायचं? एक सांगायचं राहील बाळा. काय? त्यात अजून एक गुप्त गोष्ट आहे. कोणती? आपल्या पेरूच्या बागेत पूर्वजन्मीत एवढा मोठा खजाना ठेवलाय. खजाना? कधी बोलला नाही मला कोण. चल मरू दे. त्या बावड्याचं काय झालं ते बघू आपण. चला चल बरं. हो बावड्याला भूतानी धरलंय. काय करायचं त्या बावड्याचं? सगळे बोंबलतात त्याच्याला. घरातच बसलेला असतो.
बाहेर येतच नाही. आलो काका, जरा भावड्याचं बघून येतो. भावड्या कुठे रे? त्याला आत बसलाय, त्याला भूताने धरले वाटतं. बघ बरं आतमध्ये काय करतोय भावड्या. जावं भावड्या, चल बाळा, सांग काय झालं होतं यांना. दादा, माझ्यावर खूप कर्ज झालं होतं, त्यामुळे मी हे नाटक केलं. चला. हे सगळं संपून आता वेळ आली होती पालखीची. आम्ही सगळे ठरल्याप्रमाणे पालखी घेऊन निघालो. वाडी मस्त रे तुमच्या आमल्या. मग आपली आवडली मला. पिढ्याविषयी येतो एकदाची. आमल्या, काय रे? हे बाई इथं कोण आहे? चल रे, मागं नको बघू, बाद झाला असेल तुला काहीतरी. हे आमल्या, हे ही सारी का रे? अरे कुठे हे दिसतंय का तुला? काय ना हे? चल लवकर. आमल्या, मागं बघू नको तू. जरूरत आहे, आता परंपरा आहे तर करावाच लागतं. सापडले. काय रे? काय झालं? कोण मारतंय? आमल्या, आणि अशा प्रकारे आम्ही पालखी पूर्ण केली. पेरूच्या